नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनास उद्धव सेनेतर्फे उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. कॉक्रोच जनता पार्टी गेल्या 15 दिवसापासून देशातील नीट परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार, नीट परीक्षेची पेपरफुटी याच्या विरोधात धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला आणि धरण्याला बसलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते व सायंटिस्ट सोनम वांचुक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि देशातील विविध संघटन त्यांना पाठिंबा देत आहेत. आणि त्यातच उद्धव सेना यांचा राजकीय पाठिंबा आंदोलनाला मिळाल्याने आंदोलनाला आता वेगळंच वळण मिळणार असे एकूण चित्र आहे. सोनम वांचुक यांचं चाललेलं उपोषण आणि त्यांची खालावत असलेली स्थिती यामुळं देशभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तशाच उद्धव ठाकरे यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनास पाठिंबा दिल्याने सरकारला आता सरकारची डोकीदुखी वाढणार. तशातच 20 तारखेला संसदेचं अधिवेशन चालू होणार आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी संसदेवर कूच करण्याचा दिलेलं आव्हान आणि युवकांना केलेलं आव्हान, त्यामुळं 20 तारखेला परिस्थिती चिघळणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार 20 तारखेच्या आत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतो का हे पाहण्याला लागत आहे. देशामध्ये सामाजिक समता अस्तित्वात राहावी, देशामध्ये लोकशाही टिकावी या उद्देशानं अभिजित दिपके या तरुणांनी आंदोलन उभारलेलं आहे आणि त्या आंदोलनाला देशातून विविध राज्यातून पाठिंबा मिळत आहे. कामगार वर्ग, शेतकरी वर्ग आणि तशाच उद्धव ठाकरे यांनी दिलेला पाठिंबा हा केंद्र सरकारवर दबाव वाढवणार आहे. केंद्र सरकार नीट सारख्या परीक्षेची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतो का, एक पाऊल मागे हटतो का हे बघण्यालायक आहे. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.